लां ब्रह्मविचारसार परमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारां पहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थितां वन्दे त्वां भगवती परमेश्वरी बुद्धिपदां शारदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा. नमस्कार, मी सौ दीपाली संजय पाटील, बुलढाणा, महाराष्ट्र. सध्याच्या या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन चालू आहे आणि सतत वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांच्यामधून कोविड आणि कोविड याविषयीच सतत नकारात्मक अशा बातम्या कानावर पडतात आहे. त्यामुळे नकळतच मनामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली होती. अशा काळात आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे संस्थापक श्री संतोषजी गोडबोले आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी अनेक स्तुत्य असे उपक्रम सुरू केले की ज्यामुळे आपल्या मनातली नकारात्मक ऊर्जा जाऊन तिथे सकारात्मकता आली आहे. आणि यासाठी मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानते. या मंडळाने चालू केलेले जे काही स्तुत्य उपक्रम आहे त्यामध्ये कविता, मराठी कविता वाचन, त्याच्यानंतर संतांची ओळख, अभंगातून संतांची ओळख यासारख्या विविध उपक्रमांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी संतोषजींनी आणि त्यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खरोखर तुमची ऋणी आहे. तसेच या कार्यक्रमाविषयीची जी माहिती आहे ती मला स्वाती धर्माधिकारी जबलपूर यांच्याकडून कळली. ती माझी आत्या आहे आणि तिने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मला प्रोत्साहित केले. त्याबद्दल मी तिलाही मनपूर्वक धन्यवाद देते. मराठी कविता वाचन. कविता या शब्दाचा अर्थच मुळी जो आहे ते कवीच्या मनातील जे काही गीत आहे ती कविता. मराठी साहित्यातील जे काही अनेक प्रकार आहेत त्या प्रकारांपैकी कविता हा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये अतिशय कमी शब्दात, समर्पक शब्दांमध्ये खूप मोठा आशय व्यक्त होण्याची ताकद या कवितेत असते. बालकांचे जे काही भावविश्व आहे ते ही कविता समृद्ध करत असते. अगदी पाळण्यातले जे काही अंगाई गीतं असतील की निंभोणीच्या झाडामागे चंद्रलोपला ग बाई, बाळा जो जो रे कुलभूषणा, किंवा थोडा मोठा झाल्यानंतर चांदीची ताटली आभाळात फेकली, असं करत करत हळूहळू निसर्गाशी त्याची ओळख करून दिली जाते. तो हळूहळू निसर्गाशी तद्रूप होत जातो आणि अनेकविध कविता हे त्याचं भावविश्व समृद्ध करत असतात. थोडा मोठा झाल्यानंतर प्राण्यांची, पशुपक्ष्यांची ओळख करून दिली जाते. झाडं, फुलं याविषयी माहिती सांगितली जाते. रंग रंगल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, यासारखे काही निसर्ग वर्णन करणाऱ्या कविता आपल्या कवींनी आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. थोडा मोठा झाल्यानंतर आणखीन ते बालकाचं सामाजिक परिस्थिती जी असेल किंवा सामाजिक बांधिलकी या नात्याने समाजामध्ये घडणाऱ्या घटना, राष्ट्रभक्ती ह्यासारख्या अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आपल्या मराठीमध्ये अनेक कवींनी लिहून ठेवल्या आहे.
बासी मर्ढेकर, कवी मंगेश पाडगावकर, कवी बी, त्याच्यानंतर गदी माडगुळकर, शांता शेळके, अशी कितीतरी नावं घ्यावीत. कविता आहेत ह्या सर्व जीवनाभिमुख आहे. जसे भारत आंबे म्हणतात की मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. यासारख्या कविता कवी विवा शिरवाडकर म्हणतात, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. विदा सावरकर म्हणतात, सागरा प्राण तळमळला जयोस्तुते. यासारखी गीते आजही आपल्या अंगावर रोमांच आणतात. तर अशा या कवितांचा अतिशय एक छोटासा भाग मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे. आज मी जी पहिली कविता सादर करणार आहे ती आहे नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. या कवितेचा जन्म मोठ्या रोचक अशा परिस्थितीत झाला आहे. पु ल देशपांडे आणि गदिमा यांची जी मैत्री आहे ही सर्वश्रुत आहे. त्यांच्या अनेक मैफिली सजत, गप्पांचे फड झडत, बैठकी होत. असाच एकदा पु ल देशपांडे हे गदिमांना म्हणाले, गदिमा नाच ग घुमा कशी मी नाचू. या गाण्याशी रिलेटेड, या गाण्याला संबंधित असं एखादं बालगीत लिहा बरं, याच्या चालीवर एखादं बालगीत होऊन जाऊ द्या. गदिमा म्हणाले, चला लिहा तर मग. आणि अतिशय सुंदर असं नाच रे मोरा हे बालगीत सादर झालं. एकही मराठी व्यक्ती अशी नसेल की जिला या कवितेची ओळख नसेल. ही कविता तशीही माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. माझी एक आठवण या कवितेशी जोडलेली आहे. 1979 साली मी पहिल्या वर्गात होते तेव्हा एक नृत्य स्पर्धा होती आणि गाणं म्हणून मग नृत्य करायचं होतं. अशा वेळी माझी आत्या स्वाती हिने ते गाणं म्हटलं आणि मी त्याच्यावर नृत्य सादर केलं आणि मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. त्याच्यामुळे ही कविता माझ्या अतिशय जवळची आहे. कवितेचं नाव आहे नाच रे मोरा आणि कवी आहे सुप्रसिद्ध गीत रामायणकार श्री गदी माडगुळकर. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्याना नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिम झिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मी जी दुसरी कविता सादर करणार आहे
ती कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांची आहे. डॉक्टर विठ्ठल वाघ हे वऱ्हाडी भाषेचे कवी म्हणून संपूर्ण अरे संसार संसार हा चित्रपट तुमच्यापैकी बहुतेकांनी पाहिलेला असेल. रंजना आणि कुलदीप पवार यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटामध्ये काळ्या मातीत मातीत हे गीत आहे. पण हे जे गीत आहे हे कवी वाघांचं संस्कारित गीत आहे. अस्सल वऱ्हाडी भाषेमधली ही जी कविता आहे ही मला 1989 साली मी 10व्या वर्गात जेव्हा शिकत होती तेव्हा ती होती. आमच्या शिक्षकांनी अतिशय सहज सुंदररित्या ती शिकवल्यामुळे आजही मुखोद्गत आहे. या भाषेचा एक लहेजा आहे. याच्यामध्ये ड आणि ळ हे कधीच योग्य जागी वापरत नाहीत. ळच्या ऐवजी ड आणि डच्या ऐवजी ळ वापरला जातो. बरेचदा ळच्या ऐवजी य हा शब्दही वापरला जातो. आणि अशी ही वऱ्हाडी भाषा अशी एक ठसक्याची भाषा आहे. टिफन या कवितेतून डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी त्यावेळच्या पेरणीचं वर्णन केलेलं आहे की पेरणी चालू असताना शेतकऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची काय अवस्था असते आणि कशा पद्धतीने टिफनाद्वारे पेरणी झाल्यानंतर पुढच्या घटना ह्या घडतात. सादर आहे कविता टिफन. कवी आहेत डॉक्टर विठ्ठल वाघ. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. ईज नाचते थै थय, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हाकारते, वटी बांधून पोटाले पाराबती उनारते, वटी पोटाले बांधते, झोई काठीले टांगते, झोई काठीले टांगते. त्यात तांदूळ लळते, त्यात तांदूळ लळते, ढग बरसते. टिफन चालते, टिफन चालते. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. काकरात बिजवाई जस हासर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नोसाच गोंधन. सरीवर सरी येती माती नाती धुती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते. वाट सांजिले पाहेते, मैना वाटुली पाहेते. राघू टिफन हानते, राघू टिफन हानते, ढग बरसते. टिफन चालते, टिफन चालते. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. वल टाकीत टिफन शितू वखर पाहेते, पाणी भिजले ढेकुल लोणी पायाले वाटते. काया ढेकलात डोया हिरव सपन पाहेते, डोया सपन पाहेते. काटा पायात रुतते, काटा पायात रुतते. लाल रगत सांडते, लाल रगत सांडते. हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते. ढग
ढग बरसते, तिफन चालते, तिफन चालते, काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. यानंतरची जी मी कविता सादर करणार आहे ती आहे कवी दया पवार यांची अतिशय प्रसिद्ध रचना. राष्ट्रीय सेवा दलात कार्य करत असताना कवी दया पवारांना धरणावर काम करणाऱ्या मजूर स्त्रिया ह्या त्यांच्या निरीक्षणात आल्या आणि मग त्या सगळ्या घटनेचा, त्या एकंदरीत परिस्थितीचा त्या डॉक्टर दया पवारांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यांनी तिथल्या स्त्रियांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथल्या स्त्रिया ह्या कशा पद्धतीने जीवन जगतात आणि घोटभर पाण्यासाठी, जरी एवढं मोठं धरणाचं बांधकाम चालू असेल तरी सुद्धा घोटभर पाण्यासाठी त्यांना रानोमाळ भटकंती करावी लागते, हे सगळं वास्तव दया पवारांना कळलं आणि अतिशय सहज सुंदर रचना ही दया पवारांच्या लेखणीतून प्रकट झाली. कवितेचं नाव आहे धरण. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. झुंजू मुंजू ग जाहल, पीठ जात्यात आटल, कणी कोंडा ग कोंडा मी रांधिते ग. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. दिस कासऱ्याला आला, जीव माग घोटाळला, तान्हले करू लेकरू पाठीखाली डालते. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. काय सांगू उन्हाच्या झळा, घाव घालीत फुटे शिळा, कढ दाटे पायी पाला मी बांधिते ग. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. पेरा पेरात साखर, तुमचं पिकल शिवार, घोटभर पाण्यासाठी सार रान धुंडाळीते ग. बाई मी धरण 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 इते ग, माझं मरण 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 काढीते ग. वेल मांडवाला चढे, माझ्या घामाचे ग अळे, माझ्या अंगणी अंगणी पाचोळा ग पडे. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. बाई मी धरण 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 बांधिते ग, माझं मरण 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 काढीते ग. या बालभारतीमधल्या कविता मी सादर केल्या. ही तिसरी कविता जी मी सादर केली. मी एक शिक्षिका आहे. जरी विज्ञान शिक्षिका असली तरी सुद्धा मी सुरुवातीला जेव्हा रुजू झाले तेव्हा 3 वर्ष मी मराठी आणि इतिहास भूगोल हे विषय शिकवले आणि अशातच जेव्हा मला ही कविता शिकवावी लागली 7व्या वर्गाला 1997 साली, तर ही कविता कायमस्वरूपी माझ्या मनात घर करून गेली. अशा सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या ह्या विविध कविता आपल्या जीवनात आहे. मी काही कवयित्री नाही, परंतु या लॉकडाऊनच्या काळात खूप दिवस झाले आईची काही भेट झाली नाही. त्यातच मागच्या महिन्यात आईची 65 आली. तिला भेटू शकत नाही, फक्त फोनवर काय तेवढं बोलणं होतं आणि मग आता तिच्या 65ला
तिला काय आपण भेट देऊ शकतो? शुभेच्छा तर दिल्या, परंतु सहज बसली तेव्हा काही ओळी मला सुचल्या आणि आईचं वर्णन करणारी कविता ही तयार झाली. प्रत्येक जण आपल्या आईशी अतिशय निगडीत असतो, कारण आईशिवाय आपलं विश्व पूर्णच होऊ शकत नाही. तर माझ्या मातेला ती कविता मी अर्पण करत आहे. आई मायेचा सागर आहे, स्नेहाचे आगर वाहे प्रेमाचा निर्झर, काय वर्णू मी पामर. आई माझी ती हसरी, दिसे सर्वथा साजरी, तिच्या शीतल छायेचा मज आधार वाटे भारी. आई माझी कण खर आहे, कुटुंबाचा कणा, तिच्या जपावे हो मना, राखावा तो थोरपणा. आई माझी ती अबोल, आत पचविला सल, केला विचार सखोल, एकत्र कुटुंब साधल. हाती नव्हता पैसा फार, केला संसार निगुतीने, जिंकली सर्वांची ती मने, तिनी निर्मळ वृत्तीने. सासू सासऱ्यांची केली सेवा, लाविला जीव नंडा जावा, नाही केला हेवा देवा, तिचा हाच गुण घ्यावा. विपरीत त्या स्थितीत तिने रुजवले संस्कार, रांधले अन्न हे सकस, दिला जीवना आकार. दिनकररावची सौभाग्यवती आई, आशा भाग्यवती, त्यांच्या कर्तृत्वाची महती, काय वधू मी अल्पमती. आई माझी भाग्यलक्ष्मी, संसारी नचत सुकमी, असे प्रसन्न नेहमी अनुभवतो नित्य आम्ही. आई माझी नशीबवान, लाभल्या दोन्ही सुना छान, तिचे पुत्र हे गुणवान, आणिक असे काय समाधान. आई माझी भाग्यवती, निघाली नातवंडे गुणवंती, रेणुका श्रिया ह्या नाती, चेतन श्रेयस सांगाती. दिला जन्म तिने तिघा, झाली सातांची माऊली, तिची लेक मी ती पाली, आहे मोठी भाग्यशाली. माझी आई ती कष्टाळू, किती